आप देख रहे हैं के मास न्यूज, हर समय आपके साथ। नमस्कार, आप देख रहे हैं के मास न्यूज। मैं हूं राम सुंदर। अपने क्षेत्र की टॉप खबरों को देखने के लिए डाउनलोड करें के मास न्यूज ऐप। आज 7 फेब्रुवारी 2025 या दिवशी माता रमाबाई आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे आणि या अनुषंगाने माननीय भोयर साहेब यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे। केंद्रीय मानव अधिकार सेवा संघटन नई दिल्ली यांच्या मार्फत। खरं तर बरेचदा आपण पाहतो की बाबासाहेबांची जयंती खूप जोराशोरात मानल्या जाते आणि अनेक महापुरुषांचे सुद्धा जयंत्या केल्या जातात, अनेक कार्यक्रम केले जातात। परंतु रमाबाई आंबेडकर यांची जयंती फार कमी स्वरूपात केल्याचे दिसते मला, आणि मला अत्यंत आनंद होत आहे की आज केंद्रीय मानव अधिकार सेवा संघटन नई दिल्लीच्या मार्फत हा कार्यक्रम भोयर साहेबांनी आयोजित केलेला आहे। वास्तविक पाहता मी त्यांना या निमित्त त्यांचा धन्यवाद मला द्यायला पाहिजे की आज आपण एवढे लोक या प्रसंगी आपण जुळलो इथे आणि आपण विचारांचा आदान प्रदान करत। रमाबाई आंबेडकर यांच्या आणि रामजी आंबेडकर यांचा फार मोलाचे योगदान आहे। मी कधी कधी असा विचार करतो की जर रमाबाई त्यांच्या जीवनात नसत्या किंवा रामजी आंबेडकर सारखे विद्वान वडील त्यांना मिळाले नसते, तर बाबासाहेबांनी जे काही जीवनामध्ये त्यांनी मिळालं आणि शिखर गाठलं तर तो कदाचित मिळाला असता की नाही। तर असं वाटते की शक्यता कमी असती, पण ज्या पद्धतीनं बाबासाहेबांना घडवलं रामजी आंबेडकरनं, अनेक विकट परिस्थितीला मात करून त्यांची इच्छेप्रमाणे त्यांना घडवता आला आणि समाजामध्ये फार मोठी क्रांती केली। त्याच प्रकारे रमाबाई आंबेडकर हे यांनी फार कष्टाने गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा बाबासाहेबांना शिकण्यासाठी त्यांच्याकडून जेवढा जमेल तन मन धनाने काम केलं आणि बाबासाहेबांना पूर्ण सपोर्ट केलं। त्यामुळे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये एक अमोल म्हणजे काय म्हणायला पाहिजे की एक बाबासाहेब घडण्यात किंवा त्यांच्या जे काही उपलब्धी आपल्याला मिळाली किंवा जे काही क्रांती केली त्याच्यामध्ये रमाबाईचा फार मोलाचा योगदान आहे। एवढा सांगून मी 2 शब्द माझे। केंद्रीय मानवाधिकार सेवा संघटना मार्फत आज रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत। या ठिकाणी जयंतीनिमित्त मिश्राम सर, मिश्राम मॅडम, माधुरीताई, प्रीती मॅडम, फुटाणे मॅडम आणि अनिरुद्ध भोयर सर इथे आम्ही एकत्रित आलेलो आहोत। आज मला सांगावंसं वाटते, केंद्र मानव अधिकार सेवा संघटन नई दिल्ली मार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। के मास न्यूज माधुरी सरादे।